कुठे तो नागराज मंजुळे? सैराट फेम आर्चीने सांगितला वयाच्या 13व्या वर्षी घडलेला तो भन्नाट किस्सा. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचणाऱ्या सैराट चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने अल्पावधीतच जगभरात मोठी लोकप्रियता मिळवली. चित्रपटातील तिची आणि परिषाची ही जोडी सुपरडुपर हिट ठरली. साता समुद्रापार यश मिळवणाऱ्या या चित्रपटात काम करण्याची संधी रिंकूला नेमकी कशी मिळाली याचे अनेक किस्से ती नेहमीच सांगत असते. नुसतेच एका मुलाखतीत तिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत पहिल्या भेटीचा आणि ऑडिशनचा अतिशय रंजक किस्सा उलगडून सांगितला आहे. मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की नागराज मंजुळे यांनी तिची निवड कशी केली. यावर रिंकू राजगुरू म्हणाली, मला एवढेच माहिती होते की आमच्या गावात एक नॅशनल अवॉर्ड डायरेक्टर येणार आहेत. त्यावेळी मी अवघ्या 13 वर्षांची होते. ऑडिशन देण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मला फक्त त्यांना एकदा बघायचे होते. तिने पुढे हसत सांगितले की त्या दिवशी मला फक्त शाळेला दांडी मारायची होती. गावात एक मोठा दिग्दर्शक आला आहे तर तो नक्की कोण आहे हे पाहण्याची मला खूप उत्सुकता होती. या मजेशीर भेटीचा प्रसंग सांगताना ती म्हणाली, मी चालत तेथे पोहोचले. तेथे ऑडिशन सुरू असल्याचे सांगत माझ्या आईवडिलांनी मला त्यांना भेटायला सांगितले. तिथे खाली एक छोटा कॅफे होता. तिथे मी एका खुर्चीत जाऊन बसले. तिथेच बसलेल्या एका माणसाला मी सहज विचारले, कुठे तो नागराज मंजुळे? त्यावर ती व्यक्ती म्हणाली, मीच आहे, बोल. त्यानंतर त्यांनीच मला विचारले की तू ऑडिशन देशील का? आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या प्रवासाला सुरुवात झाली. ऑडिशनच्या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, नागराज मंजुळे सरांनी मला विचारले की तुला काय येते? तेव्हा मी सांगितले, सध्या शाळेत गॅदरिंग सुरू आहे आणि मला अजय अतुल यांच्या देवा श्री गणेश या गाण्यावर छान डान्स येतो. त्यांनी मला तो डान्स करून दाखवायला सांगितला आणि मी लगेच तिथेच नाचून दाखवले. मला तेव्हा या गोष्टीचे कोणतेही गांभीर्य नव्हते. मला फक्त त्या व्यक्तीला पाहायचे होते. अशा अगदी साध्या आणि अनपेक्षित वळणावरून 13 वर्ष वयाच्या एका सामान्य मुलीचा प्रवास थेट सैराटपर्यंत पोहोचला. एका साध्या शाळकरी मुलीचा निरागस आणि दिग्दर्शकाची योग्य पारख यामुळे सैराटसारखी अजरामर कलाकृती घडू शकली हे या सुंदर किस्स्यावरून स्पष्ट होते. नशिबाचे दरवाजे कधी आणि कसे उघडतील हे सांगता येत नाही हे खरंच.